चला बघूया रिचार्जिंग ऑफ सेल. अगोदरच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की झिंक इलेक्ट्रोड आणि कॉपर इलेक्ट्रोड असे दोन इलेक्ट्रोड होते. ते त्यांच्या ॲक्वियस सॉल्ट सोल्युशनमध्ये डीप केले होते, म्हणजे झिंकला झिंक सल्फेटमध्ये आणि कॉपरला कॉपर सल्फेटमध्ये. आणि झिंक इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन झालं होतं म्हणून तो ॲनोड होता, आणि कॉपर इलेक्ट्रोडवरती रिडक्शन झालं होतं म्हणून तो कॅथोड होता. आणि नेट रिॲक्शन आपण लिहिली होती. मी परत एकदा सांगतो, या रिॲक्शनवरनं मी रिचार्जिंग समजून सांगायचा प्रयत्न करतोय. हा सेल जो मी ड्रॉ केला गॅल्व्हॅनिक सेल झिंक आणि कॉपरचा मिळून, तर तो सेल रिचार्जेबल आहे असं माझं म्हणणं नाही. थँक्यू. आता जर का झिंक इथं नेट रिॲक्शन दिसते, जर का झिंकचे ॲटम झिंक आयनमध्ये कन्वर्ट झाले आणि कॉपर आयन कॉपर ॲटममध्ये कन्वर्ट होतोय, जेव्हा सेल डिस्चार्ज होतोय तेव्हा, म्हणजे मी त्याला व्होल्टाईक सेल गॅल्व्हॅनिक सेल म्हणून वापरतोय, तेव्हा हे केमिकल कंपोनंटचं रूपांतर या केमिकल कंपोनंटमध्ये झालं आहे. आणि या केमिकल कंपोनंटचं रूपांतर या केमिकल कंपोनंटमध्ये झाल्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली आणि ती आपण वापरली. पण जर का मला सेलला रिचार्ज करायचं असेल, म्हणजे नवीन कंपोनंट ॲड नाही करायचे, तर हे जे सेल डिस्चार्ज झाल्यावर जे कंपोनंट तयार झाले त्यांच्यापासून मला परत हे ओरिजिनल कंपोनंट तयार करायचे. असं जर का मी करू शकलो तर मी म्हणेल सेलला मी रिचार्ज केला. म्हणजे इकडून इकडे गेलो तर सेल डिस्चार्ज झाला, इकडून इकडे आलो तर सेल रिचार्ज केला. म्हणजे रिचार्जिंग म्हणजे काय, तर रिजनरेशन ऑफ ओरिजिनल कंपोनंट्स. म्हणजे झिंक आणि Cu2+ हे ओरिजिनल कंपोनंट होते, ते माझ्या प्रॉडक्ट साईडला गेले तेव्हा सेल डिस्चार्ज झाला आणि त्यांना आता मी रूपांतरित केले परत माझ्या ओरिजिनल कंपोनंटमध्ये बाय रिव्हर्सिंग द सेल रिॲक्शन. म्हणजे डिस्चार्जच्या जे अपोजिट आहे त्याला म्हणायचं रिचार्जिंग ऑफ सेल. म्हणजे मी लेफ्ट टू राईट गेलो तर त्याला म्हणायचं डिस्चार्जिंग ऑफ सेल, आणि जर का राईट टू लेफ्ट आलो तर त्याला म्हणायचं रिचार्जिंग ऑफ सेल. आता रिचार्जिंग करायचं कसं त्याच्यावर बोलूया. एक लक्षात घ्या, आपण आपल्याकडे ड्राय सेल घेतो. आपण ड्राय सेल इज ऑल्सो वन काइंड ऑफ व्होल्टाईक सेल, जो पेन्सिल सेल असतो तो. आता तो व्होल्टाईक सेल आहे म्हटल्यानंतर तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला आपण वापरतो, सगळ्यांना माहिती आहे. तो काही इलेक्ट्रोलिटिक सेल नाही, तो इलेक्ट्रिसिटी वापरत नाही, तो इलेक्ट्रिसिटी तयार करतो म्हटल्यावर तो गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल. तर त्या सेलवरती सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असतो. तो जो पोटेन्शियल डिफरन्स असतो किंवा कुठल्याही सेलला EMF असतो. फिजिक्समध्ये तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी शिकताय, त्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स EMF सारख्या टर्मिनॉलॉजी वापरत असतील. केमिस्ट्रीमध्ये स्पेशली इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिकडे ज्याला तुम्ही EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणता, इकडे त्याला सेल पोटेन्शियल म्हणतात. काय म्हणतात? सेल पोटेन्शियल. म्हणजे जेव्हा तुम्ही तिकडे फिजिक्समध्ये ज्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणता, सेलची प्रॉपर्टी, त्याला केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सेल पोटेन्शियल असे म्हणतात. बरं, प्रत्येक सेलला पोटेन्शियल आहे याचा अर्थ, म्हणजे प्रत्येक सेलला EMF आहे काहीतरी 1.2 व्होल्ट, 1.5 व्होल्ट, 3 व्होल्ट. त्या सेलचं जे पोटेन्शियल आहे ते गॅल्व्हॅनिक सेल म्हणून आहे. जेव्हा तो गॅल्व्हॅनिक सेल डिस्चार्ज होईल 3 व्होल्ट एवढ्या पोटेन्शियलनी, आणि मग मी त्याला रिचार्ज करायचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेस मी काय केलं पाहिजे, तर रिचार्ज करत असताना मी एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सोर्स वापरून त्या ड्राय सेलमधून करंट पास केला पाहिजे. नीट ऐका मी काय सांगतोय. ड्राय सेलमधून मी करंट पास केला पाहिजे, पण ते जे एक्सटर्नल सोर्सचं जे पोटेन्शियल आहे ते आपल्या ड्राय सेलच्या पोटेन्शियलपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे आपला ड्राय सेल जर का 1.5 व्होल्टचा असेल तर एक्सटर्नल पोटेन्शियल हे शुड बी ग्रेटर दॅन 1.5 व्होल्ट, आणि ते जर का 1.5 व्होल्टपेक्षा जास्त असेल तर तो एक्सटर्नल सोर्स या ड्राय सेलमधनं करंट पास करेल, आणि करंट पास केल्यामुळे आता जो ड्राय सेल जेव्हा इंडिपेंडंट वर्कआउट करत होता विदाऊट एक्सटर्नल सोर्स, तेव्हा तो गॅल्व्हॅनिक सेल होता, आणि गॅल्व्हॅनिक सेल असताना त्याने डिस्चार्ज केलं. आता मी त्याला इलेक्ट्रिकल सोर्समध्ये फिट केला, ज्या इलेक्ट्रिकल सोर्सचं पोटेन्शियल आपल्या ड्राय सेलच्या पोटेन्शियलपेक्षा जास्त आहे.
उदाहरण म्हणून सांगतो परत एकदा. ड्राय सेलच घेतला कारण तो सगळ्यांना परिचित. आणि जर का या एक्सटर्नल सोर्सने आता जर का करंट सप्लाय केला ड्राय सेलला, तर आता ड्राय सेल गॅल्व्हॅनिक सेल नाही, कारण ड्राय सेल आता करंट तयार करत नाहीये, तर तो करंट वापरतोय म्हटल्यावर ड्राय सेल आता इलेक्ट्रोलिटिक सेल झालाय. म्हणजे त्याच्यामधनं करंट पास झालाय. म्हणजे आता तो करंट वापरतोय, इलेक्ट्रिसिटी वापरतोय. जेव्हा रिचार्जिंग ऑफ सेल करायचे त्यावेळेस या रिएक्शन रिव्हर्स झाल्या पाहिजेत. पण रिव्हर्स करण्यासाठी त्या पर्टिक्युलर व्होल्टाईक सेलला किंवा गॅल्व्हॅनिक सेलला आपल्याला अशा एक्सटर्नल सोर्सच्या अक्रॉस फिट केला पाहिजे ज्या एक्सटर्नल सोर्सचं पोटेन्शियल आपल्या व्होल्टाईक सेलपेक्षा थोडं का होईना जास्त पाहिजे. आणि तसं केलं तर जो गॅल्व्हॅनिक सेल विदाऊट एक्सटर्नल सोर्स, जो गॅल्व्हॅनिक सेल इलेक्ट्रिसिटी जनरेट करत होता, तोच गॅल्व्हॅनिक सेल आता इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणार आहे. म्हणजे आता तो इलेक्ट्रोलिटिक सेल झाला आणि त्याच्यामुळे आपल्या सेल रिएक्शन रिव्हर्स होतील आणि आपल्याला ओरिजिनल कंपोनंट परत मिळतील. म्हणजे रिजनरेशन ऑफ ओरिजिनल कंपोनंट मिळेल. आणि रिजनरेशन ऑफ ओरिजिनल कंपोनंट मिळालं म्हणजेच रिचार्जिंग ऑफ सेल मिळालं. काय मिळालं? रिचार्जिंग ऑफ सेल. काय मिळालं? रिचार्जिंग ऑफ सेल. काय मिळालं? रिचार्जिंग ऑफ सेल. आता आपल्याला टाइप्स ऑफ सेल्स बघायचे, प्रायमरी व्होल्टाईक सेल आणि सेकंडरी व्होल्टाईक सेल. तर गॅल्व्हॅनिक सेल्स युजफुल इन डे टू डे लाईफमध्ये आपल्याला बघायचे प्रायमरी व्होल्टाईक सेल आणि सेकंडरी व्होल्टाईक सेल. तर प्रायमरी व्होल्टाईक सेलमध्ये आणि सेकंडरी व्होल्टाईक सेलमध्ये फरक काय ते पण बघू आणि सिमिलॅरिटी सुद्धा बघू. सेल कुठलाही असो त्याच्यामध्ये केमिकल कंझ्युम होणार का नाही होणार हे व्होल्टाईक सेल आहेत म्हटल्यावर इलेक्ट्रिसिटी वापरणार आहेत का जनरेट करणार आहेत. तर यांचा बेसिक पर्पज, यांना जे आपण तयार केलं त्याच्या मागचा पर्पज आहे की यांच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. यांना आपण इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करण्यासाठी तयार केलेलं नाही आहे, कारण नाहीतर मग त्यांना मी इलेक्ट्रोलिटिक सेल बोललो असतो. मला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची यांच्यापासून, म्हणून मी यांना व्होल्टाईक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल म्हणतोय. किंवा ते व्होल्टाईक किंवा गॅल्व्हॅनिक सेल असल्यामुळेच आपल्याला माहिती की आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असताना त्याच्यातले जे केमिकल आहेत ते कंझ्युम होणार आहेत. म्हणजे सेल काय होणार आहेत? डिस्चार्ज होणार आहेत. म्हणजे प्रायमरी व्होल्टाईक सेल असो किंवा सेकंडरी व्होल्टाईक सेल असो, दोघांमध्ये केमिकल कन्झम्पशन आहे का नाही आहे? येस, इन बोथ केसेस केमिकल कन्झम्पशन इज देअर. हा पहिला मुद्दा झाला. ओके. आणि हे केमिकल कन्झम्पशन म्हणजेच काय? केमिकल कन्झम्पशन म्हणजेच काय? चार्जिंग आहे का डिस्चार्जिंग आहे? तर डिस्चार्जिंग ऑफ सेल आहे. म्हणजे केमिकल कन्झम्पशन म्हणजेच डिस्चार्जिंग ऑफ सेल. आणि मग सेल प्रायमरी व्होल्टाईक सेल असो किंवा सेकंडरी व्होल्टाईक सेल असो, दोन्ही केसमध्ये केमिकल कन्झम्पशन होणार आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये डिस्चार्जिंग आपल्याला दिसून येणार आहे. आता दुसरा पार्ट बघूया, सेल रिॲक्शन. सेल रिॲक्शन ज्या आहेत त्या कॅन नॉट बी रिव्हर्स्ड असं दिलेलं आहे. म्हणजे काय? तर सेल रिॲक्शन ज्या आहेत त्या आपल्याला प्रायमरी व्होल्टाईक सेलच्या केसमध्ये रिव्हर्स करता येत नाहीत. म्हणजे आपल्याला काही करून जे आपले कंझ्युम झालेले केमिकल आहेत ते परत मिळवता येत नाहीत. ओके. म्हणजे डिस्चार्जिंगच्या दरम्यान जे केमिकल्स कंझ्युम झालेत ते केमिकल्स आपल्याला परत सेल रिॲक्शन रिव्हर्स करून परत मिळवता येत नाहीत. कोणाच्या केसमध्ये? प्रायमरी व्होल्टाईक सेलच्या केसमध्ये. पण सेकंडरी व्होल्टाईक सेलच्या केसमध्ये सेल रिॲक्शन या रिव्हर्स होऊ शकतात बाय अप्लाइंग एक्सटर्नल पोटेन्शियल स्लाइटली ग्रेटर दॅन द सेल पोटेन्शियल इज अप्लाइड अक्रॉस द वॉट? इलेक्ट्रोड. जरा एक छोटा घोळ झाला, तो जरा क्लिअर करतो. हां. can reverse by applying external potential slightly greater than the cell potential across the electrode. म्हणजे आपला जो सेकंडरी व्होल्टाईक सेल आहे त्याच्या दोन इलेक्ट्रोडच्या अक्रॉस जर का आपण एक्सटर्नल पोटेन्शियल लावलं, म्हणजे एक्सटर्नल सेल बसवला, म्हणजे इलेक्ट्रिकल सोर्स बसवला, एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सोर्स बसवला, तर त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सोर्सची कंडिशन काय पाहिजे? जे आपलं सेकंडरी व्होल्टाईक सेलचं पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सोर्सचं पोटेन्शियल काय पाहिजे? जास्त पाहिजे. एक्सटर्नल इलेक्ट्रिकल सेलचं पोटेन्शियल काय पाहिजे? जास्त पाहिजे. कुणापेक्षा? तर आपल्या सेकंडरी व्होल्टाईक सेलपेक्षा. असा सेल जर का आपण बसवला अक्रॉस द इलेक्ट्रोड्स ऑफ सेकंडरी व्होल्टाईक सेल, ज्याचं पोटेन्शियल हे आपल्या सेल पोटेन्शियलपेक्षा काय जास्त, असं जर का आपण फिट केला,
तर सेल रिॲक्शन आहेत त्या रिव्हर्स होतील आणि आपल्याला आपले जे केमिकल कन्झ्युम्ड आहेत ते परत मिळतील. म्हणजेच मी इथे लिहिले रिजनरेशन ऑफ कन्झ्युम्ड केमिकल. ओके, ते कुणाच्या केसमध्ये पॉसिबल आहे? तर ते सेकंडरीच्या केसमध्ये पॉसिबल आहे, पण प्रायमरी व्होल्टाईक सेलच्या केसमध्ये पॉसिबल नाही आहे. ओके, बॉटम लाईन एकच आहे, प्रायमरी व्होल्टाईक सेलच्या केसमध्ये रिचार्जिंग पॉसिबल नाही आहे, ओनली डिस्चार्जिंग इज देअर. अँड इन केस ऑफ सेकंडरी व्होल्टाईक सेल रिचार्जिंग इज पॉसिबल. डिस्चार्जिंग तर होणारच आहे. ओके, मीन्स व्हॉट इज द बॉटम लाईन? इन केस ऑफ प्रायमरी व्होल्टाईक सेल वी हॅव ओनली डिस्चार्जिंग ऑफ सेल, and in case of secondary voltaic cell we have discharging as well as recharging of cell. ओके, सो प्रायमरी व्होल्टाईक सेल मध्ये फक्त डिस्चार्जिंग होणार आहे आणि सेकंडरी व्होल्टाईक सेल मध्ये आपल्याला डिस्चार्जिंग ॲज वेल ॲज रिचार्जिंग होणार आहे. एकदा प्लीज नोट डाऊन करा डिफरन्स, जो काय डिफरन्स किंवा सिमिलॅरिटी त्याचा जो अभ्यास आहे तो. आता बघूया, पहिला सेल हा प्रायमरी व्होल्टाईक सेल आहे, म्हणजे हा मला रिचार्ज करता येणार नाही आहे. ऑब्विसली डिस्चार्ज तर होणार आहे, ऑब्विसली तो व्होल्टाईक सेल आहे म्हटल्यावर तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे. तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे याचा अर्थ त्यातले जे केमिकल कंपोनंट्स आहेत ते दुसऱ्या केमिकल कंपोनंट्समध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि या दरम्यान केमिकल एनर्जी इज गोइंग टू गेट कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे, म्हणून तर तो व्होल्टाईक सेल आहे. पण या सेलची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगितली की याचे जे रिॲक्शन झाल्यानंतर जे तयार झालेले नवीन केमिकल कंपोनंट आहेत त्याच्यापासून मला ओरिजिनल कंपोनंट तयार करता येणार नाही आहेत, म्हणून आपण याला प्रायमरी व्होल्टाईक सेल म्हणू, कारण हा नॉन रिचार्जेबल आहे. आता पुढे जाऊया आणि बघूया ड्राय सेल लिकलांच सेल म्हणजे काय. लिकलांच सेलमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन, एक लक्षात घ्या, ज्याला डायग्रॅम जमली त्याला कन्स्ट्रक्शन आलं. ओके, त्याच्यामुळे डायग्रॅम पहिले काढायला शिका, वारंवार डायग्रॅम काढा, कारण आपोआप मग कन्स्ट्रक्शन येतं. एक लक्षात घ्या, मी आउटर साइड टू इनर साइड जाणार आहे. इथे सगळ्यांना दिसते ब्रास कॅप आहे, ब्रास कॅप. त्यानंतर बाहेरच्या बाजूला झिंक कंटेनर आहे आणि झिंक कंटेनरच्या आतमध्ये पेपर स्पेसर आहे. झिंक कंटेनरच्या आतमध्ये पेपर स्पेसर, झिंक कंटेनरच्या आतमध्ये पेपर स्पेसर आणि सगळ्यात वरती ब्रास कॅप. त्यानंतर आतमध्ये पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड, पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड, पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड घेतलेली आहे. त्यानंतर पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडच्या आतमध्ये आपल्याला मिळेल पेस्ट ऑफ मँगनीज डायऑक्साईड आणि कार्बन, पेस्ट ऑफ मँगनीज डायऑक्साईड अँड कार्बन, पेस्ट ऑफ मँगनीज डायऑक्साईड अँड कार्बन. त्यानंतर सगळ्यांना आतमध्ये दिसतोय ग्रॅफाइट रॉड आणि बॉटम ऑफ झिंक कंटेनर. परत एकदा मी रिवाइज करतोय. ब्रास कॅप दिसते, बाहेरच्या बाजूला झिंक कंटेनर आहे आणि झिंक कंटेनर आहे, त्याच्या आतल्या बाजूला पेपर स्पेसर आहे आणि त्यानंतर पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पेस्ट ऑफ मँगनीज डायऑक्साईड आणि कार्बन भेटणार आहे, त्याच्या आतमध्ये ग्रॅफाइट रॉड भेटणार आहे आणि बॉटम ऑफ झिंक कंटेनर आपल्याला दाखवलाय चित्रामध्ये. एक लक्षात घ्या, इकडे तुम्हाला दिसतंय पॉझिटिव्ह चार्ज दाखवलाय, हा व्होल्टाईक सेल आहे, हा व्होल्टाईक सेल आहे, गॅल्व्हॅनिक सेल आहे. सगळ्यांना कळलेलं आहे की व्होल्टाईक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जो ॲनोड आहे जिथे ऑक्सिडेशन घडतं त्याला निगेटिव्ह चार्ज दिला जातो आणि जो कॅथोड आहे ज्याच्यावर रिडक्शन घडतं त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दिला जातो. आपला जो ग्रॅफाइट आहे, ग्रॅफाइट रॉड जो आहे तिथे रिडक्शन होणार आहे, त्यामुळे तिकडे पॉझिटिव्ह चार्ज दाखवला आहे आणि म्हणून तो कॅथोड आहे. हे पण कळलं असेल सगळ्यांना, रिडक्शन आहे म्हणून कॅथोड आहे आणि कॅथोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याचबरोबर झिंक कंटेनर आहे, तिथं ऑक्सिडेशन होणार आहे आणि ऑक्सिडेशन आहे म्हटल्यावर तो ॲनोड आहे. झिंक कंटेनर इट सेल्फ ॲक्ट्स ॲज अन व्हॉट, ॲनोड. म्हणजे ग्रॅफाइट रॉड विल ॲक्ट ॲज ए कॅथोड व्हाईल झिंक कंटेनर इट सेल्फ ॲक्ट्स ॲज अन व्हॉट, ॲनोड. And in case of galvanic cell, graphite rod which is acting as a cathode, it carries positive charge, and zinc container itself acts as an anode which carries what, negative charge. In this way we had seen the construction of dry cell. Please observe it carefully. ड्राय सेल
किंवा लेकलॅन सेल बघूया. काल आपण म्हणजेच अगोदरच्या लेक्चरला आपण हे क्लिअर केले की प्रायमरी वोल्टाइक सेल म्हणजे काय. ड्राय सेल किंवा लेकलॅन सेल हा प्रायमरी वोल्टाइक सेल आहे, कारण तो रिचार्ज करता येत नाही. रिचार्जिंग आणि डिस्चार्जिंगवरती आपली ऑलरेडी चर्चा झालेली आहे. आणि कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय सेल आपण बघत आहोत. आपण बघितलं आहे बाहेरच्या बाजूला झिंक कंटेनर आहे. झिंक कंटेनरच्या आतमध्ये पेपर स्पेसर आहे. प्लीज ॲरोहेड चेक करा. झिंक कंटेनर, पेपर स्पेसर, त्याच्या आतमध्ये पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड, त्याच्या आतमध्ये पेस्ट ऑफ मँगनीज डायऑक्साईड अँड कार्बन, आणि सगळ्यात आतमध्ये ग्रॅफाईट रॉड आहे. बॉटम ऑफ झिंक कंटेनर आपल्याला दिसतोय. मी झिंक कंटेनर ला निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हटल्या आणि ग्रॅफाईट रॉड आहे. ब्रास कॅप ही बसवली आपण ग्रॅफाईट रॉडच्या वर, पण ग्रॅफाईट रॉडला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हटले. आणि हा गॅल्व्हॅनिक सेल असल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की झिंक कंटेनर हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, म्हणजे तो ॲनोड आहे. म्हणजे झिंक कंटेनर हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे म्हणजे ॲनोड आहे, म्हणजेच तिथे ऑक्सिडेशन रिॲक्शन होणार आहे. त्याचबरोबर ग्रॅफाईट रॉड हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, कॅथोड आहे म्हटल्यावर तिथे रिडक्शन रिॲक्शन होणार आहे. सर्व रिॲक्शन बघूया. त्या रिॲक्शन म्हणजेच वर्किंग ऑफ सेल असेल. मी परत एकदा नमूद करू इच्छितो की डायग्रॅम ड्रॉ करणं किंवा डायग्रॅम ड्रॉ झाली, आपल्याला जमली, याचा अर्थ आपल्याला कन्स्ट्रक्शन आलं. अजून एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, पेपरला फक्त डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकते. आणि जर का तुम्ही एकदा नीट डायग्राम ड्रॉ केली तर कन्स्ट्रक्शन तुम्हाला पाठ करायची गरज नाही, ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. आता आपण रिॲक्शन बघूया ज्या ड्राय सेलमध्ये होणार आहेत. आणि हे जे केमिकल कंपोनंट्स दाखवलेत हे कशा पद्धतीने मी वापरणार आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया नक्की.